हे बघा, आमचा आजचा पूर्ण दिवस ह्या डोकेदुखीमध्येच चालला आणि आमचं एवढं डोकं दुखतं, एवढं डोकं दुखतं, मला काय सांगू. आज व्लॉगची सुरुवात पण करताना आली, तर मी आता या आवाजामध्येच करतोय. मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण आपल्या राहिलेल्या कामाला. जसं की जे काल मॅट पेंटिंगची कामं राहिली होती, तर 4 आपली ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत. तर आता बाकीचे करूया आणि संध्याकाळपर्यंत ते कंप्लीट करून टाकूया, जेणेकरून आपल्याला ॲनिमेशनला टाईम भेटेल. तर आपण सुरुवात करूया आता आपल्या कामाला. तर त्यावेळा महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना शस्त्र पुरवली, त्यांना सैन्यात आणलं, त्यांना सुशिक्षित केलं. कारण त्यांना म्हणजे सुशिक्षित म्हणजे कसं, की शिक्षण हा एकच पर्याय नाहीये. तर त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये व्यापारामध्ये आणलं, व्यापार करायला शिकवला, त्यांना शस्त्र चालवायला शिकवली, काहींना प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार काम दिलं. म्हणजे त्यांनी असं कुठल्याच माणसाला सांगितलं नाही किंवा असा माणूस त्यांच्या राज्यात नव्हता की ज्यांना शिवाजी महाराज कमकुवत समजत होते की बिनकामाचा समजत होते. प्रत्येक जण हा कामाचा असतो, फक्त आपल्या हातात आहे की आपण योग्य व्यक्ती योग्य कामासाठी कसा निवडतो. हे बघा, आमचा आजचा पूर्ण दिवस ह्या डोकेदुखीमध्येच चालला आणि आमचं एवढं डोकं दुखतं, एवढं डोकं दुखतं, मला काय सांगू. आज व्लॉगची सुरुवात पण करताना आली, तर मी आता या आवाजामध्येच करतोय. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 75 मध्ये. तर मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात ही या किरकिरीमुळे मला काहीच करता येत नाहीये. ना आपल्याला ब्लॉग बनवता येतोय, ना काय ना काय ना काय. काम करायला बसलोय तर कामाने तिचा आवाजच एवढा गडगड 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 येतोय की कान पूर्ण बधीर झाले. ते बघा, सगळे वैतागून बसले. कधीपासून ते गडगड 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 गडगड. मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण आपल्या राहिलेल्या कामाला. जसं की जे काल मॅट पेंटिंगची कामं राहिली होती, तर 4 आपली ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत. तर आता बाकीचे करूया आणि संध्याकाळपर्यंत ते कंप्लीट करून टाकूया, जेणेकरून आपल्याला ॲनिमेशनला टाईम भेटेल. तर आपण सुरुवात करूया आता आपल्या कामाला. तर मित्रांनो, आता आपलं जे आहे 12 ज्योतिर्लिंग ते पूर्ण झालेत करून. तर तुम्ही बघू शकता बघा. काही काही फोटोज आपण परत परत यूज केलेत, कारण की ती कंटिन्युइटी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि नंतर ना मग सेम सिमिलर सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे, कारण जरा जरी वेगळं झालं तरी ते एकदम विचित्र आणि असं बघायला चांगलं नाही वाटणार. त्यामुळे काय काय फोटो जे कावडीचे फोटो आहेत ते आपण रिपीट केलेत. बाकी तर सगळं जे आहे तसंच आहे. त्यामुळे काय असं ह्याच्यासारखं नाहीये किंवा लोड घेण्यासारखं नाहीये किंवा काय. हे बघा मित्रांनो, आता आपण अशा PNG सगळ्याच्या डाउनलोड करून घेतल्यात. तुमची जे नेम आहे ते आपण डाउनलोड नाही केलंय, कारण की कसं आहे, नेम आपण पुढच्या लेअरला ठेवणार आहे. तर ते त्याला जो 3D किंवा त्याचा जो डिस्टन्स आहे तो दिसला पाहिजे, म्हणून आपण नेम डाउनलोड नाही करून घेतलेत. हा बॅकग्राऊंड आहे आपला आणि त्याच्यावरती सगळे असं करून घेतलंय. आता बघूया. आता आपला झालाय डिनर टाइम, सगळे जेवायला बसतात. आपण जाऊया, जेवूया आणि मग राहिलेलं काम पूर्ण करूया.
एक्सक्यूज मी, काम करो काम करो, एक्सक्यूज मी, काम करो प्लीज, आप काम करो, इधर देखिए, इधर देखिए हमारे पास, काम करिए प्लीज, इधर देखिए, एक बार देखिए, एकला जरा सजरा मुखडा चंद्रवाणी गुवावाणी आ स्कूल पाहिजे मला. काम करा काम करा काम करा, दिवस रात्र काम करा, घरी आले तरी काम करा, रात्री घरी गेले तरी काम करा. मला फक्त चवळीची भाजी आणि चपाती आणि भात आणि डाळ असेल. आज मी सगळ्यात पहिला बसलोय, मी आणि दादा सगळ्यात पहिला बसलोय जेवायला आज, कारण की आता आम्हाला भूक लागली आहे. आणि हे बघा आई आई काकांची बोलते. तर मित्रांनो, आज जी मॅट पेंटिंग आपल्याला करायची होती ती पूर्ण झाली आहे आणि आता आपण आता आपल्या पुस्तक वाचनाकडे गेलोय. तर आजचा टॉपिक आहे नवीन संकल्पना कृतीत आणा आणि जग जिंका. हा आजचा टॉपिक आहे. तो बघूया आजच्या टॉपिक मध्ये काय भेटतंय शिकायला आणि कुठले विचार आहेत जे महाराजांचे आपल्याला आजसाठी खूप उपयोगी ठरतील. तर बघूया. येस. तर मित्रांनो, आजचा टॉपिक जो होता नवीन संकल्पना कृतीत आणा आणि जग जिंका. तर ह्याच्यावर महाराज असं म्हणतात की महाराजांचं असं धोरण होतं की नवीन गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे एखादा कुणाला कमी समजू नका तुम्ही. नवीन गोष्टी का करायच्या? कारण की जसं की आता बघा, महाराजांनी आरमार उभा केलं. परत आधी क्षत्रिय लोकांनाच आपल्याजवळ शस्त्र बाळगण्याची परवानगी होती. तर त्यावेळा महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना शस्त्र पुरवली, त्यांना सैन्यात आणलं, त्यांना सुशिक्षित केलं. कारण त्यांना म्हणजे सुशिक्षित म्हणजे कसं की शिक्षण हा एकच पर्याय नाहीये. तर त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये व्यापारामध्ये आणलं, व्यापार करायला शिकवला, त्यांना शस्त्र चालवायला शिकवली, काहींना प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार काम दिलं. म्हणजे त्यांनी असं कुठल्याच माणसाला सांगितलं नाही किंवा असा माणूस त्यांच्या राज्यात नव्हता की ज्यांना शिवाजी महाराज कमकुवत समजत होते की बिनकामाचा समजत होते. प्रत्येक जण हा कामाचा असतो. फक्त आपल्या हातात आहे की आपण योग्य व्यक्ती योग्य कामासाठी कसा निवडतोय ते. तर हे या सगळ्या गोष्टी होत्या जे शिवाजी महाराज सातत्याने करत होते, आपल्यामध्ये बदल आणत होते, सातत्याने काळामध्ये बदल आणत होते. जसे जसे ते प्रदेश घेत होते, एक एक त्यांच्या ताब्यात घेत होते प्रदेश, तसे तसे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये बदल आणत होते, त्या प्रदेशामध्ये बदल आणत होते. कसं घोडदळ उभा केलं महाराजांनी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महाराजांनी नवीन नवीन चालू केल्या. जसं की आपण मागच्या काही ब्लॉग्स मध्ये बघितलं असेल की जे रॅशन बद्दल आपण बोलतो, त्या सुविधा पण चालू केल्या. परत कसं शेतकऱ्यांसाठी पाणी अडवण्याच्या योजना, या सगळ्या गोष्टी त्यांनी चालू केल्या. याचा अर्थ असा आहे की ते प्रत्येक गोष्ट शिकत होते, प्रत्येक गोष्ट आत्मसात करत होते आणि त्याच्यावर तोडगा काढत होते आणि प्रत्येक माणसाचा विचार घेत होते आणि प्रत्येक माणसाचे श्रम म्हणजे त्यांची काम करण्याची शक्ती ते यूज करत होते. म्हणून एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्य हे एकाच्या कुणाच्याही जीवावर उभं नाही राहिलं. प्रत्येकाला लीड करायची अपॉर्च्युनिटी देत होते महाराज. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि यातून आपल्याला एवढंच शिकायचं की आपण जरी एखादी गोष्ट लीड करतोय तर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या सोबतीला जी माणसं, जे कोणी सहकारी आहेत, त्यांचा ते कशामध्ये चांगले आहेत, ते कशामध्ये बेस्ट देऊ शकतात, ते कसे काय करतायत हे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन गरजेचं आहे, जेणेकरून आपण योग्य माणसाच्या हाती योग्य आणि बरोबर अशी कामगिरी देऊ आणि ती तो पार पडेल पूर्णपणे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण आज पुरतं तरी एवढंच शिकूया आणि भेटूया आपल्या आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर मित्रांनो, तुम्ही आता बोलतच असाल की हा रोज 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 तेच तेच दाखवतोय किंवा काय. तर मित्रांनो, आपला मस्तपैकी बाहेर जायचा एक ट्रिप करायचा प्लॅन आहे.
खूप मोठे खूप दिवस बाहेर जायचं आणि इथून पुढचे लगातार दिवस बाहेर जायचे, तर आपल्याला थोडंसं घरच्यांना किंवा म्हणजे काही प्रॉब्लेममुळे आपल्याला थांबावं लागतं घरच्या काही गोष्टींमुळे. तर येस, मी त्या गोष्टींमुळेच थांबलोय थोडे दिवस. आणि आय होप की आता इथून पुढचे ब्लॉग जास्तीत जास्त करून ट्रॅव्हलचे येतील. जो नेक्स्ट मंथ असेल, जो ऑगस्ट महिना असेल, त्याचे आपण ब्लॉग्स जे काय आहेत ते मोस्ट ऑफ दी ट्रॅव्हलिंगचे असतील. आणि मजा येईल मित्रांनो, कारण की मी थोडे दिवस थांबलेलो, कारण की माझा अं, पैशाचा पण थोडासा प्रॉब्लेम होता. तर आता महादेवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालंय. थोडंसं पटरीशी पटरीवर गाडी आली आहे, रुळावर गाडी आली आहे. तर आय होप की म्हणजे मला स्वतःला असं वाटतंय की आपण आता ब्लॉगिंग, जसं आपल्याला कंटेंट, नवीन कंटेंट जो हवा होता तसा आपण चालू करूया. कारण की चालू केले ते बंद करायचं नव्हतं, आणि बंद झालं की ते परत कधी चालू होत नाही, आणि ते चालू होईल की नाही याची शंका होती. तर मी कंटिन्यू ठेवलं सगळं चालू. आणि आता इथून पुढे ते आता 1-2 दिवसातच समजेल कसं काय आहे, ते तुम्हाला सांगेल मी. तुमच्यासाठी मस्त सरप्राईज आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत, प्लॅन केल्यात, तुमच्यासाठीच प्लॅन केल्यात. पण थोडा वेळ घेतला, थोडा जास्तच वेळ घेतला मी. त्याच्यासाठी माफी मागतो, आणि आजचा व्लॉग हा इथेच संपवतो. जास्त काय बोलणार नाही, कारण की आपल्याला तेव्हा पण भेटायचं, एन्जॉय करायचंय सोबत, बाहेर फिरायचंय, तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर दाखवता येईल मला, जे तुमच्यासाठी नवीन असेल. तर येस, मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर टाटा, बाय बाय मित्रांनो.